पहिले लोक पोचलेले आहेत मासे पकडण्यासाठी. मिला क्या रे, मिला क्या मछली? हे क्या निकाल ना, क्या क्या पकड़ा है? निकलना बाहेर, निकलना बाहेर नाही निकाल. मित्रांनो कलवारी पकडलेल्या आहेत. अरे दिका ना, ले दिका. असं ते काढ, मोठी काढ, मोठी काढ हातात घे. खाली गेली, खाली गेली. मित्रांनो इथे आता मासे पण लागलेले आहेत, बघू शकता. हो हो हो, तुम्हाला मासे पुढे गेला, पुढे गेला तो, पुढे गेला. तर मासे पण लागलेले आहेत मित्रांनो. डेंजर काम. हे बघा, हे बघा, हे इथं इथं बघ. पकड. कशी पण इथं लावणार काय आता? आता ह्याच्यामध्ये आतमध्ये तर कुरली जाणार आणि आतमध्ये अडकणार. बरोबर सगळं. तर मित्रांनो इथं आता लावलेलं आहे, बघू शकता. हे असा ट्रॅप आणि त्याच्यावरती दगड ठेवणार आहेत. फक्त दगड नाही राहील का? बघू शकता खोललेलं आहे आपण ट्रॅप आणि 2 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला. फक्त एवढंच काम आहे आजचा आमचा लावण्याचा. आणि उद्या येणार हे कासू कासू कासू. ते बघ हायला आता जस्ट मानधनी आत घातली. मुलं काय इंग्लिश आहे रे इथे कसं आलं? अरे वा. तर नमस्कार मित्रांनो, याची काय ब्लॉग्स मध्ये आज हा ब्लॉग मी गाडीवर बसूनच चालू केला आहे डायरेक्ट. म्हणजे काल तुम्ही बघितलाच असेल कालचा ब्लॉग जो आपला होता तो म्हणजे मुठ्यांच्या रेसिपीचा होता. आणि आज आता आम्ही चाललो आहे आगळी वेगळी कुर्ले पकडायची टेक्निक बघण्यासाठी. माझी काकाची पोरं आहेत ते जरा पुढं पोचलेले आहेत आपल्या स्पॉटवरती. तर आज आपण कुर्ले पकडायला चाललेलो आहे. कुर्ल्या म्हणजे चिंबोऱ्या पकडायला चाललेलो आहे. तर बघूया आज वेगळ्या टेक्निकने कशा चिंबोऱ्या पकडायच्या आणि कशा चिंबोऱ्या भेटतात ते आपण बघूया. तर चला आता जाऊया स्पॉटवरती आणि बघूया कसे काय ते पिंजरा लावतात आणि कशी त्यांची टेक्निक आहे. आता मित्रांनो आम्ही पोचूच जरा 2 मिनिटांमध्ये. आम्ही आमच्या इकडच्या पनवेल हायवेवरती आहोत. आता आम्ही स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही आता कुर्ले म्हणजे खेकडे चिंबोऱ्या पकडण्याचा आम्ही रॅप बनवायला लावलेला आहे. तर बघू शकता. तर कसा रॅप आहे बघा, दाखव ना. असा एक टाकी घेतलेली आहे आणि इथून असे खड्डे पाडून त्याला तर इकडे या साईडला जाळी लावून. आता याच्यानंतर काय करणार? हा आहे ना इथे लावणार आहे आपण. आता इथं लावणार काय? आता आता याच्यामध्ये आतमध्ये तर कुरली जाणार आणि आतमध्ये अडकणार. बरोबर. हे आपण आणलेत ना कोंबड्याच्या आतडी. आता ही कोंबड्याची आतडी टाकायची काय? आपण पहिले आतमध्ये टाकणार आहे. बरोबर. मग इथं बांधणार आहे त्याकडे आपण. अच्छा. तर मित्रांनो पहिले ते आतडी याला बांधून घ्यायचेत. आणि 2 डबे आणलेले आहेत. त्याचा पण तसाच केलेला आहे, बघू शकता. तर मित्रांनो या इथं आपण लावणार आहोत ते 2 डबे. आणि तरी पण कधीपर्यंत हे ठेवायचे आपल्याला? उद्या सकाळी ना? उद्या 5 वाजेपर्यंत आम्ही ठेवणार आहे सकाळी. इथं आता आम्ही लावून जाणार. फक्त एवढंच काम आहे आजचा आमचा लावण्याचा. आणि उद्या येणार हे कासू कासू कासू. ते बघ हायला आता जस्ट मानधनी आत घातली. मुलं काय इंग्लिश आहे रे इथे कसं आलं? अरे वा. याला तलाव सोडू आपण. मस्त खासोय. अरे त्यांनी मान डायरेक्ट आतमध्ये घातली. मला बघितल्या जिवंत आहे ना. मान आतमध्ये घातली ना त्यांनी. तर मित्रांनो आम्हाला मी इथं व्लॉग बनवता मला समोर दिसला. त्यांनी डायरेक्ट डोळे आपला मान आतमध्ये घेतली आणि मी बघितलं तर बोलतो कासव. आणि आता याला आम्ही आता इथून तलावामध्ये सोडणार. नंतर याला दाखवेल तुम्हाला कसा सोडतो आम्ही याला. तर इथं आम्ही आता हे चालू केलेली आहे प्रोसिजर. तर मित्रांनो या आतड्या असतात कोंबडीच्या. त्या ज्या कोंबडीच्या आतड्या असतात त्या याला बांधून घ्यायच्या असतात. या असं पिशवीत बांधायची काय?
निघाल नाही माझ्या, नाही निघून बाहेर जातो. बरोबर. म्हणजे ज्या वासावरती येत असतील ना, हा. म्हणजे चिंबोरी खात तर नाही, खायलाच येते पण ते खायला येते पण ती अडकते आतमध्ये. जाते ते आतलं नाही. बरोबर. तर मित्रांनो काकाचा पोरगा आहे नयन आणि इकडं मयूर आणि हा एक त्यांचा मित्र आहे आणि बा आपला असतोच नेहमी. मित्रांनो आता हे चालू केलेलं आहे आम्ही. तर बघू शकता आता असे मस्तपैकी बांधून घेतलेले आहेत. पाणी कमी वाटतं ना, पाऊस नाही पडला पाहिजे, नाही तर पाणी तर आता हे बांधून घ्यायला लावलेलं आहे. बघू शकता या साईडून बांधायला लावलेलं आहे. असंच याला पण बांधायचं आहे. इथून आता मित्रांनो एक आतमध्ये ते टाकून घेतलेलं आहे आणि आता हे वरून असं जाळा बांधायचा आहे. तर विषय काय असतो, इथून चिंबोरी जाते आणि आतमध्ये जाते, तिला बाहेर यायला जागाच नसतो, जागा नसते कारण की सॉफ्ट असतात ना. हा बरोबर. जातात पण रिटर्न यायला जागाच नसते, ते आतमध्येच अडकते त्याच्या. आता आपला सेटअप रेडी झालेला आहे आणि आता याला लावायला चाललेलो आम्ही. तर कुठं लावायचा? तिकडे लावायचे, तिकडे. एवढा लांब जायचा तिथं आतमध्ये? ठीक आहे ठीक आहे. चला मित्रांनो आता लावायला चाललेलो आम्ही. आता चाललेलो इकडनं पाण्यामधून चाललेलो आहे चिंबोरीचा ट्रॅप लावण्यासाठी. बघू शकता. चला इकडनं जायचं काय? चला. पाणी जास्त काही खोल नाही, डोक्यापर्यंत गेला आता. एक लाव ना खाली, इथं लावचं आता एक कुठेतरी. फुल ऍडव्हेंचर चालू आहे आणि खाली अख्खा दगड आहे. तर मित्रांनो आता इथं पोचलेलो आहे. तर या ठिकाणी लावायचा प्लॅन चालू आहे. तर इथं लावणार आहेत आता आम्ही. ते पूर्ण बुडला पाहिजे तरच त्या चिंबोऱ्या आतमध्ये जातील मित्रांनो. तर हा गेलेला आतमध्ये बघू शकता. पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे तरच. बघू शकता हे लावला आता आणि याच्यात दगड ठेवून दिलेला आहे. साईडून पण दगड ठेवायला लागेल. चारी साईडून त्याला पॅक केलं आपल्या ट्रॅपला. तर इकडनं चिंबोरी जाणार आतमध्ये आणि डायरेक्ट आतमध्ये फसणार. झाला मित्रांनो आता हे फायनली लावून, पहिला ट्रॅप लावून. त्याच्यावरती झाडं ठेवायचे का? असंच गाडी द्यावं लागते रात्री येते ना आता खेकडे वगैरे. हा नाहीतर मग कोणतरी घेऊन जाईल नाही का. मित्रांनो लावून झालंय आणि आता ही झाडं अशी इथून काढून फक्त याच्यावरती ठेवून द्यायचे, नाहीतर रात्री कोण पण येऊन घेऊन जाईल. आता लावून झालेला आहे आणि या इथून आता चिंबोरी जाणार आणि आतमध्ये फसणार. तर आता एवढं ट्रॅप लावून झाला. आता आम्ही चाललोय दुसरा ट्रॅप लावायला. तर पुढे लावायचा ना दुसरा ट्रॅप? ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. पाणी बघू शकता मित्रांनो, एकदम डोंगरावरून स्वच्छ पाणी आलेलं आहे. बघू शकता आपल्या पहिले तिथेशी लोक पोचलेले आहेत मासे पकडण्यासाठी. मिला क्या रे? मिला क्या मछली? हे क्या किधर है? दिखा क्या क्या पकड़ा है? दिखा ना क्या क्या पकड़ा है. निकलना बाहेर, निकलना. बाहेर नाही निघत. एक मित्रांनो कलवारी पकडलेले आहेत. अरे दिका ना, लेलं नाही दिका. असं ते काढ, मोठी काढ, मोठी काढ हातात घे. हा ती मोठीवाली घे ना कलवार हातात. हा हा दाखवून देते पण मला माझ्यावरती छत्री आण. हा शाबास. चला आपण आपला ट्रॅप लावायला जाऊ. इकडं मासे चढलेले आहेत बघू शकता. मासे पकड 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 पकड. तलवार पकड. खाली गेली, खाली गेली.
मित्रांनो इथे आता मासे पण लागलेले आहेत, बघू शकता. हो 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 किती मोठा मासा आहे. पुढे गेला पुढे गेला हो पुढे गेला. तर मासे पण लागलेले आहेत मित्रांनो, डेंजर काम. हे बघा हे बघा इथं बघ. पकड कशी पण पकड तिला. पुढे गेला इथे समोर काय पण मासे मासे खाली आहे ना. पकड पकड इथे तो पुढे गेला. मोठा आहे रे. इथे समोर बघ. पाया खाली आहे माझ्या. गेला ना असं तर येतात पुढं. तर मित्रांनो मासे लागलेले आहेत इथे. संपली माझी. दुसरा ट्रॅप लावायला घेतलेला आहे आपण इकडं, आणि नेहमी तोंड हा वाहत्या दिशेला ठेवायचा असतो. तर चिंबोरी हा पाणी ज्या दिशेने जायला त्या तिकडे ठेवायचा. बरोबर. तर हे बघा आता लावून झालेला आहे, आता दगड लावून झालेला आहे आणि झाला. एक साईडला दगड घे ना. लावून झालेला आहे. चला मित्रांनो आता आपण आपले ट्रॅप लावून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय घरी. आता उद्या सकाळी येणार आम्ही 5 वाजता आणि बघणार की चिंबोऱ्या भेटतात की नाही भेटत आपल्याला. आणि आम्ही आपला तो कासव आपण ठेवलेला त्याला उलटा करून ठेवला होता आणि तो कासव गेला पळून. आम्ही ट्रॅप लावायपर्यंत कुठे गेला ना, गेला नाही गेला. कासव गेला मित्रांनो आपला. त्याला सोडणार होतो आम्ही तलावामध्ये पण तो स्वतःच गेला. तर कुठे गेला काय माहिती. चला मग आता मित्रांनो सकाळी भेटूया 5 वाजता आणि बघूया किती आपल्याला कुर्ले भेटतात. चलो बाय. आपली कालची आपण जे टोपल्या लावल्या होत्या त्या आज आपण काढायला आलेलो आहे. सकाळच्या वाजलेले 6 आणि आता आपण टोपल्या काढणार आहोत. एवढा लेट झाला, आपण 5ला येणार होतो. ठीक आहे तर चला आता काढायला लावलेले आहेत. फटाफट काढूया आणि बघूया काय भेटले की नाही चिंबोरे आपल्याला. तर भेटल्या तर पाहिजेत मित्रांनो. बघू आता काय भेटतं की नाही आपल्याला. ट्रॅप उलटा आहे रे. कोणीतरी काढले वाटतं तरी आहेत. किती आहेत तरी ट्रॅप उलटा होता आपला. कोणीतरी काढले वाटतं आतमधले. 2 आहेत वाटतं. बघू मित्रांनो 2 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला ट्रॅप मध्ये. तरी काढल्या कोणीतरी. शपथशी. चला ठीक आहे काय नाही. हा एक दिसते नाही पकड. मित्रांनो 2 चिंबोऱ्या लागलेल्या आहेत पहिल्या ट्रॅप मध्ये आपल्या. खोलून बघूया आणि मग नंतर दुसरा ट्रॅप बघू शकता खोललेला आहे आपण ट्रॅप. आणि 2 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला. दोनच लागल्यात, बारीक बारीक आहेत, मस्त आहेत. चला आता दुसरा ट्रॅप खोलायला लावलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तरी जास्त भेटले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बघू ह्याच्यात किती भेटतात. आहे का काय नाही पण खरंच काढल्यात वाटतंय बघ. उघड आहे तरी आहे. किती आहेत तरी पण. चला बघूया किती आहे त्याच्यामध्ये. आपण दुसरा ट्रॅप खोललेला आहे आणि इथून खालून थोडासा आमचा ट्रॅप खुल्ला राहून तिथून पळून गेला. पण एक राहिली मोठी. बघू मित्रांनो भरपूर अशा चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आम्हाला आणि आमच्या ट्रॅप मधून ते पळून गेल्या होत्या. तर काय नाही काय हरकत नाही. तर 5-6 चिंबोऱ्या तर भेटलेल्या आहेत आम्हाला. आणि आता हा व्लॉग पण आता इथं एंड करतोय. तर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन नवीन व्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलवरती. तर भेटूया असेच नवीन एका व्लॉगमध्ये. तर पण धन्यवाद. आणि इकडे बघू शकता सगळे चाललेले आहेत घरी आता आपण. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तरपर्यंत धन्यवाद.